की एकनाथराव शिंदेची भाजपाला गरज कुठे आहे? गरज आहे भारतीय जनता पार्टीची गरज असेल तिथं फक्त मित्रांना जवळ करायचं, वापरून घ्यायचं आणि सोडायचं. चव्हाणांनी या सगळी पिशवी घेतली. भाजपा आहे याची युती झालेली आहे. प्रत्येक निवडणुकीत त्यांना भाजप युतीने लढणार. रवींद्र चव्हाणांनी असं आहे, त्यांची युती हो अगर न हो, पण मी एवढंच सांगतो, मी जे बघितलं तेवढं सांगतो की एकनाथराव शिंदेची भाजपाला गरज कुठे आहे? तिथं ते भाजपवाले एकनाथराव शिंदेबरोबर युती करतायत. सरसकट युती झालेली नाही. नुकत्याच झालेल्या विधान परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विदर्भातला अहवाल घ्या. या अहवालामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद असल्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेना सर्रास कुठेही जवळ घेतलेलं नाही. त्याचबरोबर अजितदादा पवार गट बघा, माझ्याच कोकणामध्ये राष्ट्रवादी म्हणून अजित पवार गटाला युतीमध्ये एकही जागा दिलेली नाही. ज्या कोकणामध्ये त्यांचे खासदार आहेत त्या स्वतः सुनील तटकरे, त्या म्हणजे अजितदादा पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये ज्या नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या तिथं सुद्धा त्यांना एकही जागा शिवसेना भाजपाने दिलेली नाही. त्यामुळं हा मित्र सुद्धा मगापासून मला तेच सारखं विचारतोय. मला माहित आहे की जिथे लोकांची गरज आहे, भारतीय जनता पार्टीची गरज असेल तिथं फक्त मित्रांना जवळ करायचं, वापरून घ्यायचं आणि सोडायचं. त्यामुळं असं कोणी काय असं सुकावून जाण्याची गरज नाही की युती झाली नाही ते आम्हाला कायम बरोबर ठेवतील, काही ठेवणार नाही. शेतकऱ्यांचा एक मुद्दा आहे सर, नाफेड केंद्रांवरती शेतकऱ्यांचं सोयाबीन घेतो. राष्ट्रवादी बरोबर पद्धत सस्पेंड ठेवलेला आहे. नवाब मलिकांचा मुद्दा उपस्थित केला आहे. असं कोण म्हणतं? काय म्हणतात? आता असं आहे की नवाब मलिक, आता हा नवाब मलिकांचा मुद्दा काय आहे? बॉम्बस्फोट कधी झाले आणि नवाब मलिकांना त्या ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या आरोपीचे बरोबरी कधी ठरवलं? खरं तर अनिल देशमुख जे राज्याचे गृहमंत्री आहेत ते आणि नवाब मलिक यांच्यावर प्रचंड अन्याय या सत्ताधाऱ्यांनी केला. त्या ऐकून घ्या जरा. त्यांना देशद्रोही ठरवलं का? अनिलराव देशमुखांच्या संदर्भामध्ये जे चांदीवाल आयोग नेमला गेला होता त्या चांदीवाल आयोगाचा अहवाल येऊन, त्यांचा रिपोर्ट येऊन किती दिवस झाले? का सरकार जर एवढं निष्पृह असेल, सरकार जर एवढं स्वच्छ असेल, त्यावेळेला आरोपांची राळ उठवली. तो अहवाल टेबल का करत नाही विधानसभेच्या अधिवेशनमध्ये? तो करत नाही. आणि म्हणून नवाब मलिक जे आहेत ते मागच्या वेळेला सभागृहामध्ये जाऊन कुठे बसले होते? काय सांगितलं त्यांनी? एकमेकाला पत्र लिहिण्याची नाटकं करतात हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. कडेकडेला बसतात आणि पत्र कसली लिहितात? मी स्वतः ज्या वेळेला नवाब मलिक आमच्याबरोबर नाही असं सांगितलं त्यावेळेला नवाब मलिकांचा सीट नंबर काय आहे आणि तो सीट नंबर कोण देतं? अध्यक्षांच्या ऑफिसमधून दिला जातो, सचिवालयातून दिला जातो. त्यावेळेला मी ते बघितलं की नवाब मलिकांना इकडे जरी बसायला लावलं असलं तरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूलाच नवाब मलिकांचा सीट नंबर होता. याचा अर्थ की हे लोकांना वेडे समजतात, मी वेडे बनवतात. आता वेडे बनवतात, मी वेडे सांगितलं दुर्लक्ष आहे. देशद्रोही जवळचे झाले का? कोणाला? अहो यांना काही देशद्रोही वगैरे काही नाही. मागच्या वेळेला पालघरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला एका साधूचा खून झाला. त्यावेळेला या लोकांनी असं काय रान उठवलं, असं काय देश पसरवलं की उद्धव साहेब काँग्रेस बरोबर गेले म्हणून हिंदू साधूंचे खून व्हायला लागले. आज त्याच ज्यांनी त्या मारणारा होता, खून केला होता, त्यानं भारतीय जनता पार्टी पक्षामध्येच प्रवेश केला. त्यामुळं ह्यांचं हिंदुत्व वगैरे बोलण्यासारखं बरंच आहे. हे फक्त दाखवण्याकरता मत जिथं कुठं मतं मिळतील तिथं त्यांचं हिंदुत्व पुढे मागे होतच.